याचं निगेटिव्ह करायचं आहे. निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू आपल्याकडे आहे. ठीक आहे, पी कंजंक्शन निगेशन क्यू आपण याला लिहिणार आहोत. ठीक आहे, जर निगेटिव्ह करताना राहिला निगेशन साइन इथे, तर हा पी आणि क्यू सारखा बिहेव करेल. ठीक आहे, तर हा मध्ये साइन कुठला आहे? डिस्जंक्शनचा साइन आहे. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये डिस्जंक्शन आहे. ठीक आहे, तर मग इथे काय करावं लागेल? काय करावं लागेल? निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन कसं येणार आहे? निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू हे काय होऊन जाईल? कंजंक्शन होऊन जाईल. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू होऊन जाईल. बरोबर. ठीक आहे, राहिलं का आता? हे दोघं डिस्जंक्शन, हा एक डिस्जंक्शन आहे, हा एक काय कंजंक्शन. तर दोघांपैकी एकाला सॉल्व्ह करावा लागेल ना आपल्याला आधी. ठीक आहे, काय करणार? पहिले डिस्जंक्शन करून घ्या, अदरवाइज पहिले कंजंक्शन करून घ्या. ठीक आहे, काही फरक पडणार नाही. सो वी कॅन सॉल्व अ निगेशन ऑफ डिस्जंक्शन. सो काय इथे निगेशन ऑफ निगेशन पी काय म्हणजे याचा कंजंक्शन. परत निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक आहे, इथं झालं आपलं. मी ह्या ब्रॅकेटमध्ये टाकून देतो. बरोबर, आपलं कंजंक्शन आहे. परत तिकडे हे ॲज इट इज राहून जाईल आपल्याकडे ही कंजंक्शन निगेशन क्यू, कारण आपण त्याला नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. बरोबर. आता इथं झालं सॉल्व्ह. इथे पण बाकी इथे निगेशन लागते दोघांकडे. ठीक आहे, इथे पण डिस्जंक्शन बाकी आहे, कंजंक्शन बाकी आहे आपला. ठीक आहे, पहिले कंजंक्शन करा, अदरवाइज निगेशन ऑफ निगेशन करून घ्या. ठीक आहे, काम करू आपण याला निगेशन ऑफ निगेशन पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ, नंतर त्याला सॉल्व्ह करू खाली. ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन काय म्हणजे याचं पी होऊन जाईल कंजंक्शन क्यू होईल. ठीक आहे, पी कंजंक्शन क्यू हा काय आपल्याकडे कंजंक्शन आहे. सो अगेन दॅट, तर ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. पी कंजंक्शन निगेशन क्यू घेऊन जाईल, तर हा काय कंजंक्शन. तर काय करावं लागेल? निगेशन ऑफ कंजंक्शन. सो इथे पी कंजंक्शन क्यू तर आहे आपल्याकडे, कंजंक्शन आला हा. सो दॅट निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन क्यू येऊन जाईल. बरोबर. परत निगेशन ऑफ निगेशन. ठीक आहे, सो पी कंजंक्शन क्यू आहे आपल्याकडे, कंजंक्शन आहे. सो निगेशन पी आला, डिस्जंक्शन काय होऊन जाईल हा क्यू. ठीक आहे, आन्सर बघा क्यू करून ठेवला आहे. तर इफ देन कशामध्ये येतो? इम्प्लिकेशन मध्ये येतो आपला. ठीक आहे ना, कशामध्ये येतो? इम्प्लिकेशन मध्ये. तर इफ देनचा यूज करून, म्हणजे इफ देन नाही घ्यायचा आपल्याला. तर इफ देन नाही घ्यायचा, मग काय घ्यायचं? काय घ्यायचं? निगेशन पी डिस्जंक्शन क्यू घ्यायचा. बरोबर. क्वेश्चन 1 बघा काय लिहिलं त्याने. क्वेश्चन 1 मध्ये तो म्हणतो त्याच्यामध्ये ना, इफ अ मॅन इज अ जज, इफ अ मॅन is a judge. ठीक है, if a man is a judge, then he is honest. Then he is honest. एखादा जज honest असतो का? जज honest असतो, मॅन honest असतो ना. आता हे जे स्टेटमेंट लिहिलं, या स्टेटमेंट कडे नीट बघा. लिहायला टाइम मला सांगून द्यायचं, सर आम्हाला लिहायचंय, थांबून जा. ठीक आहे, तर इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. ठीक आहे, आणि म्हटलंय इफ देनचा यूज करायचा नाही. ठीक आहे, इफ देनचा यूज करायचा नाहीये मला. ठीक आहे, याचा यूज करायचा नाहीये मला. बट आय कॅन युजिंग कंडिशनल लॉ. मी कुठला लॉ यूज करणार आहे? कंडिशनल लॉचा मी पहिले यूज करणार आहे.
सो बिफोर दॅट इथे लिहितो युझिंग कंडिशनल लॉ. काय लिहितो मी? कंडिशनल लॉ. व्हॉट इज दॅट लॉ? कंडिशनल लॉ काय म्हणतो तुम्हाला? जर पी इम्प्लिकेशन क्यू असेल, ठीक आहे, पी इम्प्लिकेशन क्यू असेल, सो हिअर दॅट वी कॅन राईट निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. पण हे इथे कसं काय अप्लाय करायचं ना? प्रश्न पडतो की मला रूल तर माहिती आहे, कंडिशनल लॉचा मला यूज करायचा आहे, बट हाऊ कॅन आय कॅन यूज दिस हिअर? तर मला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं आपल्याकडे पी स्टेटमेंट असतं आणि क्यू स्टेटमेंट असतं. दॅट इज नोन एज अ सिंगल स्टेटमेंट. ठीक आहे ना? कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिंपल स्टेटमेंट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. सो हिअर दॅट आपला पी आहे इथे, तर पी आपण लिहू शकतो ना, अ मॅन इज जज. ठीक आहे ना? अ मॅन इज अ जज. ठीक आहे, मॅन काय? जज आहे. पण क्यू पण लिहू शकतो मी, अ मॅन इज ऑनेस्ट. संपला विषय ना? राहिलं काय? इफ त्यांचा यूज करायचा, पण निगेशन पी रिजेक्शन क्यूचा यूज तर डेफिनेटली करू शकतो मी ना. सो हिअर दॅट वी कॅन राईट हिअर देअरफॉर द, जे आपलं गिवन स्टेटमेंट आहे, म्हणजे गिवन स्टेटमेंट आहे, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज. हे स्टेटमेंट दिलं कसं आहे आपल्याला? कुठल्या फॉर्म मध्ये दिलंय? इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये त्यांनी दिलं होतं ना, आठवतं का? बरोबर. इफ आणि देनचा फॉर्म कुठला आहे? पी इम्प्लिकेशन क्यू आहे. ठीक आहे, पी इम्प्लिकेशन क्यूचा आपल्याकडे इथे रूलचा यूज केला गेला आहे. ठीक आहे ना? सो हिअर दॅट वी कॅन राईट पी इम्प्लिकेशन क्यू. जर मी इथे यूज केला तर पी इम्प्लिकेशन क्यू म्हणजे निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. बघा, निगेशन पी म्हणजे पी ला काय करायचं? निगेटिव्ह करायचं. ठीक आहे, पी ला निगेटिव्ह कसं करणार बरं आपण? अ मॅन इज नॉट ए जज. ठीक आहे ना? मॅनला मी जज म्हणणार नाही. ठीक आहे, मॅन इज नॉट अ जज. हा कशाचा साईन आहे? डिस्जंक्शन. डिस्जंक्शन मध्ये काय यूज करतो आपण? ऑर यूज करतो. लिहिणार इथे ऑर. ठीक आहे, राहिलं काय आता? क्यू तर ऍज इट इज आहे, अ मॅन इज ऑनेस्ट. A man is not a judge or he is honest. ठीक आहे, कसं लिहायचं याला? He is honest. ठीक आहे, बरोबर. ही लिहिण्याची मेथड आहे. इथे क्वेश्चन मध्ये ए यूज केलाय का? त्याच्यामध्ये बघा जरा, कारण इथे ए लागलेला आहे. ते नाही आहे ना? A man is not a judge or he is honest. ते आहे ना एक. रूल तर चेंज होणार नाही एकदासाठी, बरोबर. सो हिअर कॅन यूज पी. पी काय असेल बरं इथे? पी काय असेल? रिया, पी काय असेल इथे? Rational number. 2 is irrational number. Rational. 2 is a rational number. कशामध्ये येऊन जाईल? पी मध्ये येऊन जाईल. ठीक आहे ना? 2 is rational number. ठीक आहे, 2 is a rational number. ठीक है, what about Q? इट लिहिलंय ते. इट नसकडे इट नाही होणार याच्यामध्ये. क्वेश्चन असतं इट देणंच म्हटलं काय? इट लिहिलंय तिथे पुस्तकात. इट लिहिलंय का? इट नाहीये, इफच येतो. ठीक आहे, करेक्शन करून घ्या. इफ येतो, इट नाहीये. इट नाही काय? इट कसं काय लिहिणार? इट देन येतं का? इट देन येतं का?
एकदम तुम्ही इफ देन कशाला येईल, इफ देनच येईल ना. ठीक आहे, क्वेश्चन पण इफ देन म्हणतोय मी, इफ देनचा क्वेश्चन टाकायला पाहिजे, त्याने लिहायला पाहिजे होते ते इफ देन. ठीक आहे, असं जाणार. ठीक आहे, सो वी कॅन राईट हिअर इफ. इथे बघा, इथे झाला क्यू कसं येईल, √2 is irrational number. ठीक आहे, हे तर चेंज होणार नाही. द गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे, सो इथे कसं लिहावं लागेल मला आता, 2 is not a rational number. ठीक है, 2 is not a rational number. परत, और √2 is rational number. ठीक है, irrational ना, √2 is irrational number. ठीक है, so you can check this answer. सगळ्यांनी इकडे बघा, कारण हा क्वेश्चन ह्याच्यावरती सगळ्यात जास्त कमांड पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिस, जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल ना तरच हा क्वेश्चन येईल. पण मी जे कालचं लेक्चर घेतलेलं आहे ह्याच्यावरती, त्यांना समजलं असेल, त्यांना सांगतो हा क्वेश्चन डिफिकल्ट नाहीये. पण जर वाटत असेल की हा क्वेश्चन अजूनही समजलेला नाही, हे जे मी सांगितलेलं आहे परत एक दोनदा, हे कुठले एक्सप्लेन करून दिले मी, ते तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तर राहिली गोष्ट प्रूव्ह दॅट. क्वेश्चन नंबर 3 जी, हा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला काय म्हणतो माहिती का, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं माहिती का, ही आहे आपली LHS साइड. काय आहे LHS साइड, दिस वन इज अवर RHS साइड. ठीक आहे, राइट हैंड साइड, लेफ्ट हैंड साइड. ठीक है, तर मे गो थ्रू राइट हैंड साइड, इट्स ऑल राइट. ठीक आहे, तुम्ही राइट हैंड साइड वरून लेफ्ट हैंड साइड आणली तरी पण चालेल, लेफ्ट हैंड साइड वरून राइट हैंड साइड आणली तरी पण चालेल. ठीक आहे, दोघांचा प्रॉब्लेम नाहीये काहीच. फक्त काय करायचंय, फ्रॉम राइट हँड टू लेफ्ट हँड और लेफ्ट हँड टू राइट हँड तुम्हाला जावं लागेल. फक्त आता जर मी लेफ्ट हँड साइड घेतली तर मी हे लिहून काढेल, आणि जर मी राइट हँड साइड घेतली तर मी हे लिहून काढेल. ठीक आहे, दोघं मेथडने आपल्याला याला सॉल्व्ह करता येतं, फ्रॉम राइट हँड साइड और फ्रॉम लेफ्ट हँड साइड, कारण दोघं सारखे आहेत, दोघं काय इक्विव्हॅलेंट आहेत. सो फ्रॉम हिअर जर मी इथे आता लेफ्ट हँड अँड राइट हँडचा विचार केला तर मी जर लेफ्ट हँड साइड घेतली, ठीक आहे, आणि घेतो मी लेफ्ट हँड साइड. व्हॉट इज लेफ्ट हँड साइड हिअर, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे, काय पी डबल इम्प्लिकेशन काय लिहिलं आपल्याकडे, क्यू लिहिला आहे. ठीक आहे, पहिल्यापासून बघत राहा स्टेप बाय स्टेप काय लिहिलं सरांनी. तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू, इथे पी डबल इम्प्लिकेशन क्यू लिहिलाय ना, तर हे जे तुमचे लॉ लिहिले, इडिपोटेंट, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेंटिटी, कॉम्प्लिमेंट, इन्व्होल्युशन, डिमॉर्गन्स. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये असा कुठला लॉ तुम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे, कुठला लॉ आहे, हिअर इज द लॉ, कंडिशनल लॉ मध्ये लिहिलंय पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बरोबर, पी डबल इम्प्लिकेशन क्यू जर मी इथे लिहिलं बघा, हा आता इक्विव्हॅलेंट ह्याला काय लिहितो मी बघा, निगेशन पी, डिस्जंक्शन क्यू, कंजंक्शन, निगेशन क्यू, डिस्जंक्शन पी. कुठून आणलं हे, कुठून लिहिलं, लिहिलं कुठून, कंडिशनल लॉ. ठीक आहे, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ. आता तर हे दोघं तुम्हाला दिसणार नाही आता पहिलेच. सो आफ्टर दिस तर निगेशन पी डिस्जंक्शन क्यू दिसतोय का, किंवा निगेशन क्यू डिस्जंक्शन पी तुम्हाला कुठे दिसतोय का इथे, दोघांपैकी एक. पूर्ण नका शोधा, आता पूर्ण नाही तर परत तिथे येऊन जाईल. आपल्याला हे आणायचं आहे, पी कंजंक्शन क्यू, डिस्जंक्शन निगेशन पी, कंजंक्शन निगेशन क्यू आणायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला वाटतंय का इथे कुठे काही लिहिलंय असं, बघा डी
मॉर्गन्स लॉ मध्ये काय लिहिलंय, बाहेर आहे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह पी लिहिलाय का, असं कुठलं लॉ आहे इथे दिसतोय तुम्हाला. डी मॉर्गनचा जर यूज केला तर दोघं निगेटिव्ह होऊन जाते, त्याला चेंज करून देते. ठीक आहे, म्हणजे दोघं जर इथे तुम्ही बघितले तरी पण इथे येणार नाही. ठीक आहे, अगेन दॅट कोण बोलणार रे, बाय कंडिशनल. सो बाय कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल कंडिशनल लॉ मध्ये निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. ठीक आहे, परत क्यू डिस्जंक्शन पी, पण परत इम्प्लिकेशन आणून काही येणार का तुमचा आन्सर, ठीक आहे ना. तर मोस्ट कॉमनली युजिंग अ रूल दॅट इज नोन एज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कुठला यूज होतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर एक काम करा, डिस्ट्रीब्युटिव्हचा यूज करा. डिस्ट्रीब्युटिव्ह कसा यूज होतो, मल्टिप्लिकेशन सारखा यूज होतो. ठीक आहे ना, कसा यूज होतो, मल्टिप्लिकेशन. बघा निगेशन पी डिस्जंक्शन घेतला, पी डिस्जंक्शन क्यू केला, परत हे कंजंक्शन होतं इथे राऊंड टाकलं, परत पी डिस्जंक्शन आर लिहिला, दिसतोय. हा, एक काम करा ना, हा जो पूर्ण आहे ना त्याला पी सारखा घ्या, बरोबर, कशासारखा, पी सारखा. आणि इथे हा लिहिलेला कंजंक्शन आहे म्हणजे पी कंजंक्शन सारखा घ्या, बरोबर. ठीक आहे, तर जर मी ह्याला ह्या पद्धतीने घेतलं तर ह्या वेळेस इथे काय चेंज होईल बघा, हा पूर्ण बघा, दॅट इज निगेशन पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन काय लागून जाईल, निगेशन क्यू. ठीक आहे, हा पहिला ब्रॅकेट झाला आपला. तर यांच्यामध्ये साईन कुठली आहे, डिस्जंक्शनची साईन. ठीक आहे, अगेन दॅट, परत निगेशन पी डिस्जंक्शन क्यू, परत कंजंक्शन पी. ठीक आहे, कुठला लॉ यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता ह्या दोघांना काही सॉल्व्ह करावं लागेल ना परत, त्याची चालणार नाही. पण आता जर तुम्ही हे बघितलं ना, तुमच्याकडे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह येऊन गेला आता, बरोबर. नुसतं पी कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे कंजंक्शन निगेशन क्यू आणि कंजंक्शन निगेशन पी, कंजंक्शन पी नुसतं ॲज लाईक दिस. हा ब्रॅकेट होता आपल्याकडे, बरोबर. ते पण चेक करा, बरोबर. सो हेअर दॅट, तर तुम्ही कंजंक्शन और निगेशन पी चा विचार करता त्यावेळेस इथे परत डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करू शकतो मी, हेच ना. ठीक आहे, सो हेअर वी कॅन अगेन यूज अन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतो. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, हा कुठला आहे, डिस्जंक्शन आहे. अगेन दॅट क्यू कंजंक्शन निगेशन क्यू असेल. ठीक आहे, बघा याला मी परत डिस्ट्रीब्युटिव्हचा यूज केलेला आहे, चालतो. हा, असं काही नाहीये. अगेन दॅट हा कुठला आहे, डिस्जंक्शन. परत एकदा लिहा, निगेशन पी कंजंक्शन पी डिस्जंक्शन आला क्यू कंजंक्शन पी. ठीक आहे, बरोबर. आय कॅन यूज अन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर बाकी नका शोधू, शोधायचं काय नाही तुला, मी शोधा. कोणत्या लॉ मध्ये लिहिलं करा असं, कॉम्प्लिमेंट पी डिस्जंक्शन निगेशन पी होता तर टी होता, बरोबर. पी कंजंक्शन निगेशन पी होता तर काय आता, फॉल्स होता, बरोबर ना. तर फक्त आता निगेशन पी आणि कंजंक्शन पी कुठे लिहिलाय, बरोबर. पी कंजंक्शन निगेशन पी और पी निगेशन पी और कंजंक्शन पी बोथ आर सेम. दोघांसाठी काय दाखवेल, हा फॉल्स. आपण काल एक्सप्लेन केलं होतं याला. ठीक आहे, ऑलरेडी इथे काय म्हणजे भरायच्या जागेवरती फॉल्स. ठीक आहे, काही त्याच्या जागेवर फॉल्स. इकडे पण बघा,
इथे जागेवर काय येईल फॉल्स येईल ना. परत पी कंजंक्शन निगेशन क्यू आहे बरोबर. तर पी कंजंक्शन निगेशन पी वी कॅन गेट अ फॉल्स. तिथे फक्त क्यू लिहिलेलं आहे त्याच्या जागेवर. काय लिहिलं आहे फक्त क्यू. तरी पण तिथे काय येईल आपल्याकडे फॉल्स येईल. सो वी कॅन राईट हियर निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिस्जंक्शन. इथे काय झाला फॉल्स. ठीक आहे. हा काय डिस्जंक्शन. इथे पण काय आला परत फॉल्स डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन पी. इथला लॉ यूज केला कॉम्प्लिमेंट ना कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. वी कॅन यूज कॉम्प्लिमेंट लॉ. तर आता कॉम्प्लिमेंट लॉ हे तर झालं एवढं. आपलं परत आन्सर आलाय का नाही बरोबर. आपल्याकडे जर आन्सर आपण बघितलं ना उलट लिहिलंय निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू लिहिला. पी कंजंक्शन क्यू असायला पाहिजे होता बरोबर. पण क्यू कंजंक्शन पी आलेला आहे. ठीक आहे. आता याला सोडा पी डिस्जंक्शन एफ और पी डिस्जंक्शन एफ जरी लिहिलं तरी पण चालतंय. ठीक आहे. यू कॅन राईट हियर. बघा बरं पी डिस्जंक्शन एफ मध्ये कुठे आहे का असं आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी मध्ये काय लिहिलंय डिस्जंक्शन मध्ये काय लिहिलंय पी लिहिलंय. ठीक आहे. इथे बघा सपोज दॅट आय राईट हियर. हा जर पूर्ण पी असेल आणि हा डिस्जंक्शन फॉल्स असेल तर इथे काय येईल बरं पी डिस्जंक्शन फॉल्स काय असतो पी असतो. ठीक आहे. हियर अगेन पी डिस्जंक्शन फॉल्स अगेन काय असतो पी असतो. ठीक आहे. तर मग हा पूर्ण पी आहे तर इथे काय येईल निगेशन पी कंजंक्शन क्यू. इथे पण काय येईल क्यू कंजंक्शन पी. ठीक आहे ना. बघा नाही घेतलं चालेल ना. कुठला लागेल आता काय करते यांची पोझिशन चेंज करायची आपल्याला. पी कंजंक्शन क्यू पण करायचं आहे दिसतं येते. त्याला याची पण पोझिशन चेंज करायची आणि ह्या दोघांची पण पोझिशन अल्टर करायची बरोबर. आता डिस्जंक्शन ऑलरेडी मध्ये कुठला लागतो पोझिशन चेंज करण्यासाठी कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मधून काय जर हा दॅट इज पी कंजंक्शन. मी सध्या नाही अजून एकदा कम्युटेटिव्हचा यूज करेल कारण मला हे जे पाहिजे ना ते मला इथे नको. सध्याचा हे नका पी डबल कम्युटेटिव्हचा यूज करा. ठीक आहे. इथे कम्युटेटिव्ह यूज केला तर काय होत आहे बरोबर. कुठून आला कम्युटेटिव्ह लॉ अँड अगेन दॅट लास्ट काय होत परत कम्युटेटिव्ह जर यूज केला तर पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. अगेन वी कॅन यूज अन कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे. व्हॉट अबाउट यू पी. मला पी वर कोणी हे आणून दाखवतं का RHS करून डायरेक्ट LHS पॉसिबल आहे का. फक्त जर मी LHS लिहिली तर किंवा RHS लिहिली तर पी बघा तर आहे कुठे हा लिहिल्यावर. ठीक आहे. पण कुठला यूज करायचा हे कन्फ्युजन आहे. सो वी कॅन नॉट गो थ्रू अ राईट हँड साइड. वी गो थ्रू आहे ना लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. तर लेफ्ट हँड साइड काय असेल आपली पी डिस्जंक्शन क्यू आहे आपल्याकडे कंजंक्शन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू घेतला आपण
बरोबर. आता तर असं काही दिसत नसेल मध्ये पुढेच, ठीक आहे का? क्वेश्चन राईट आहे ना पहिले तर, पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन ई डिस्जंक्शन निगेशन क्यू, ठीक आहे. मग काय करायचं, स्टार्ट डायरेक्टली थ्रू द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्हचा यूज करा. मग वी कॅन मल्टिप्लाय दिस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि काय होऊन जाईल आता, पी डिस्जंक्शन क्यू वाला, ठीक आहे. आता कंजंक्शन होता पी, बरोबर. परत हा काय आपला डिस्जंक्शन, परत पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी, ठीक आहे. जरा शोधा तरी सापडतो कुठे. पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन पी, पी कंजंक्शन पी डिस्जंक्शन क्यू काय असतो, पी असतो ना, ठीक आहे. राईट हिअर पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. हा चालणार नाही, कारण इथे निगेटिव्ह लावून दिलेला आहे. हा क्यू होता इथे, ते पी होता तर चालून गेला, इथे पी होता इथे पण पी होता. प्रॉब्लेम इथे हा क्यू लिहिला तर आहे पण त्याने इथे निगेटिव्ह क्यू करून दिला, म्हणून मी इथे यूज करणार नाही. कुठला ऍब्सॉर्प्शन लॉ इथे यूज करणार नाही, ठीक आहे ना. ऍब्सॉर्प्शन लॉ आता माहिती आहे का बरं लिहिलं आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ठीक आहे. पुढे पीचं नाव घ्यायचं नाही, ठीक आहे. तर तुम्ही याला चेंज केलं कारण आपला आन्सरच पी आहे. राहिला आता याला काय करायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लावायचं. शेवटचा दिसतं पी कंजंक्शन निगेशन क्यू वाला, हा डिस्जंक्शन आहे. पी कंजंक्शन निगेशन क्यू आता माहिती आहे आपल्याला, मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऑलरेडी केला आहे, ठीक आहे. कुठला लावता आपला हा डिस्ट्रीब्युटिव्ह. सो शोधावं काय लागणार आहे आता, हे शोधायचं का हे शोधायचं, ठीक आहे. आयडेंटिटी ना आपला, बरं आयडेंटिटी नाही, कॉम्प्लिमेंट आहे, ओके. कॉम्प्लिमेंट मध्ये काय असतं, काय विचारलं तू त्याच्यासोबत बरोबर करतो. काय विचारलं काय तुला, हे कुठे दिसतंय, कॉम्प्लिमेंट मध्ये दिसतंय. कॉम्प्लिमेंट मध्ये अल्फाबेट शोधायचा का साइन शोधायची, साइन शोधायची, ठीक आहे. पी कंजंक्शन निगेशन क्यू लिहा, तर कंजंक्शन वाला हा आहे आपल्याकडे. पी कंजंक्शन निगेशन क्यू लिहिला तर काय लिहिला आपण, फॉल्स लिहिला. तर इथे काय म्हणतात आपल्याकडे, फॉल्स, ठीक आहे. कुठला लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट लॉचा यूज केला, ठीक आहे. सो अगेन दॅट, परत हे पूर्ण दिसतंय का कुठे, पी डिस्जंक्शन एफ सारखा काही, आयडेंटिटी लॉ मध्ये, ठीक आहे. आयडेंटिटी मध्ये काय लिहिलं, डिस्जंक्शनची साइन चेक करा. पी डिस्जंक्शन फॉल्स म्हणजे काय, पी आहे, ठीक आहे. सो हिअर आपला पी कुठला आहे, पी कंजंक्शन निगेशन क्यू, ठीक आहे. कुठला लॉ यूज केला, आयडेंटिटी लॉ, ठीक आहे. सो अगेन दॅट हे आहे का कुठे, पी डिस्जंक्शन कंजंक्शन क्यू म्हणजे पी आहे. इट्स ऑल राईट, गो थ्रू एन क्यू, निगेशन क्यू पण चालतो, ठीक आहे. फक्त हा डिफरंट पाहिजे, दोन सारखे आहेत, डिस्जंक्शनच्या साइन्स आहेत, दिस वन इज डिफरंट. सो हिअर अगेन कॅन बिकम्स काय म्हणते सारखा कुठला आहे, पी, ठीक आहे ना. म्हणजे इथे आन्सर काही
P. Which law we can use here? Absorption law. Okay. This P conjunction Q दिला आहे तुमच्याकडे, त्याच्यात डिस्जंक्शन दिला आहे आपण Q दिला P conjunction Q, and again that disjunction P conjunction negation Q equivalent to, that is P disjunction Q on its side. Okay, so LHS लिहायचे पण LHS लेफ्ट हँड साइड काय आपल्याकडे P conjunction Q दिलेला आहे, डिस्जंक्शन दिला, निगेशन P दिला, conjunction Q दिला, did that P conjunction negation Q. ठीक आहे, तर पहिले काय काम करायचं आहे एक्झाम्पल मध्ये, हा जो दिलेला आहे ना ती पोझिशन चेंज करा लास्ट नंतर, अँड लास्टली वी कॅन यूज एन असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, त्याची पोझिशन चेंज करायची असेल, Q ला पहिले आणायचं असेल, P ला नंतर घेऊन जायचं असेल तर काय करावं? कुठला यूज करावा आहे? कमोडेटिव्हचा यूज करून घेऊ आपण. ठीक आहे ना, कारण PQ और QP बोथ आर सेम. सो हियर वी कॅन यूजिंग एन कमोडेटिव्ह लॉ. P कंजंक्शन Q ला लिहितो मी इथे, डिस्जंक्शन लिहितो, निगेशन P कंजंक्शन Q लिहितो, डिस्जंक्शन negation Q conjunction P लिहून काढतो. ठीक आहे, व्हॉट इज दॅट लॉ? कमोटेटिव्ह लॉ. बरोबर. सो अगेन दॅट इथे P Q R लिहिलाय, काय लिहिलाय? हा आहे P Q आणि हा काय R. तर P Q R P Q R असं लिहिलं. कुठल्याही दोनला काय करतो, ब्रॅकेट टाकून ठेवू शकतो. बरोबर. सपोज दॅट आय कॅन गेटिंग दिस फ्रॉम असोसिएटिव्ह लॉ, तर मी पहिल्या दोघांना जर ब्रॅकेट टाकले, P कंजंक्शन Q चा यूज केला, डिस्जंक्शन निगेशन P कंजंक्शन Q झाला असता. ठीक आहे, दोघांना ब्रॅकेट टाकून दिला पहिल्यांदा, आणि लास्टचे होतं डिस्जंक्शन मधलं निगेशन Q कंजंक्शन P आपण करू शकतो. ठीक आहे, म्हणून आला असोसिएटिव्ह लॉ म्हणून याला मी लिहिला, असोसिएटिव्ह लॉ. सो अगेन दॅट असोसिएटिव्ह लॉ मधून जर हे तुम्ही पूर्ण बघितलं ना आता, ते कुठेतरी दिसेल तुम्हाला नक्की. ऑब्वियसली जर ऑब्झर्व केलं तर इथे PQ कॉमन कंजंक्शन Q कॉमन आहे, इथे कंजंक्शन Q कॉमन आहे, मध्ये डिस्जंक्शन लिहिलंय. बघा बरं कुठे आहे का? पहिले लिहिले नंतर लिहिले, दोघं सारखेच असतात, इक्विव्हॅलेंट आहेत, व्हॅल्यूच्या काढल्या असतात. कुठे लिहिलं बरोबर? कुठे? असोसिएटिव्ह मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा. ठीक आहे, काय लिहिला इथे? ॲडिस हा कंजंक्शन आहे, काय कंजंक्शन आहे बघा, हा कंजंक्शनला कॉमन काढला, Q डिस्जंक्शन R केला. ठीक आहे, इथे काय झालं असतं? P आणि हा निगेशन P आपल्याकडे दिलेला आहे. ठीक आहे ना, सो हियर दॅट वी कॅन यूज एन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अगेन. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज केला तर कॉमन काय निघेल बरं याच्यामध्ये? बघा बरं, P हा तर कॉमन आहे ना, म्हणजे P डिस्जंक्शन निगेशन P मी लिहू शकतो आणि कंजंक्शन Q ला लिहू शकतो फ्रॉम डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याला सॉल्व जरी केलं ना बघा, P कंजंक्शन Q लागून जाईल, हा डिस्जंक्शन होऊन जाईल, परत निगेशन P कंजंक्शन Q होऊन जाईल. दिसतं? बरोबर. कुठला होता हा लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. वी कॅन यूजिंग अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हियर. तर डिस्जंक्शन आला, निगेशन Q आला, कंजंक्शन P आपल्याकडे येऊन गेला. सो वी कॅन राईट हियर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हा तर दिसत असेल कुठेतरी, कुठला आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. सो कॉम्प्लिमेंट लॉ ने हा काय होऊन जाईल आता? डिस्जंक्शन आहे, हा डिस्जंक्शन मध्ये काय असतो? ट्रू असतो. ठीक आहे,
सो कंजंक्शन क्यू वाला हा डिजंक्शन आला, निगेशन क्यू कंजंक्शन पी कुठे लिहिला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. व्हॉट अवर कॉम्प्लिमेंट लॉ अगेन दॅट हा दिसतोय का कुठे आयडेंटिटी मध्ये टी कंजंक्शन क्यू बघा बघ, क्यू कंजंक्शन टी और पी कंजंक्शन टी. टी कंजंक्शन टी, पी कंजंक्शन टी काय पी आहे, तर हा काय होऊन जाईल क्यू होऊन जाईल ना. ठीक आहे. डिस्जंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन पी. ठीक आहे. व्हॉट वी वांट हियर आपल्याला इथे काय पाहिजे पी डिस्जंक्शन क्यू पाहिजे. ठीक आहे. तर ह्याला पण मल्टिप्लाय करून त्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे कुठून आलं पाहिजे, तर कुठून घेतलं आपण याला आयडेंटिटी लॉ ना. सो हियर अगेन डिस्ट्रीब्युटिव्हचा यूज करा, क्यू कंजंक्शन नेगेशन क्यू होऊन जाईल. ठीक आहे. हा काय होऊन जाईल कंजंक्शन क्यू कंजंक्शन पी आला. सो वी कॅन यूज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परत हा क्यू डिस्जंक्शन नेगेशन क्यू लिहिलेला आहे बरोबर. परत कॉम्प्लिमेंट मध्ये चालला जाईल ना. ठीक आहे ना बरोबर. पी डिस्जंक्शनचा पी डिस्जंक्शन नेगेशन पी कुठला असतो ट्रू असतो ना. ट्रू कंजंक्शन क्यू कंजंक्शन पी मध्ये कुठला होता कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ होता. आता टी कंजंक्शन पी म्हणजे काय असतो, टी कंजंक्शन पी आयडेंटिटी पासून तर पी कंजंक्शन टी लिहिला तर आणि टी कंजंक्शन पी लिहिला तर काय म्हणता येईल तुम्ही पी ना फ्रॉम आयडेंटिटी लॉ. तर हा आहे आपला पी आणि हा आहे आपला टी. ठीक आहे. इथून काय राहून जाईल आपल्याकडे आता फक्त पी राहील. क्यू कंजंक्शन पी. ठीक आहे. क्यू कंजंक्शन पी फ्रॉम एन आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. आयडेंटिटी लॉ फक्त काय झालं पोझिशनचा फरक आहे. क्यू पी लिहिलाय, पोझिशन चेंज करायची असते तर काय करावं लागतं कुठला कम्युटेटिव्ह लॉ. इंटिग्रेशनचं निगेशन काय असतं म्हणजे पी कंजंक्शन निगेशन क्यू करतो आपण. ठीक आहे. हा पी आहे, हा काय पूर्ण क्यू आहे. सो वी कॅन राईट हियर दॅट पी डिस्जंक्शन निगेशन क्यू ऑफ द कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ठीक आहे. निगेशनला मल्टिप्लाय करून घ्या बाय यूजिंग डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. डी मॉर्गन्स लॉ दिस इज फॉर हियर. ओके. this P disjunction negation Q conjunction negation P disjunction negation Q. ठीक है. फ्रॉम एंड डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. ठीक है. इक्वल टू P disjunction negation Q conjunction negation P injunction Q. This is what our answer. Injunction negation Q conjunction negation P